एक मुलगी गायब होते आणि 9 दिवसांनी एक अज्ञात फोन येतो आणि त्याच्यानंतर जी घटना समोर येते ती अंगावरती काटा आणणारी आहे. तारीख आहे 29 ऑगस्ट 2024. वेळ आहे सकाळची साधारण 10-11 वाजण्याची. ठिकाण आहे अयोध्या या ठिकाणचं गोसाईगंज पोलीस ठाणं. आता या ठिकाणी एक महिला तिच्या अपंग मुलाला घेऊन रडत रडत धावत पळत पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली. त्या महिलेचं नाव होतं कमलादेवी. तिला तिच्या मुलीच्या नंबरवरून कुणातरी अज्ञात व्यक्तीनं फोन केलेला होता आणि त्यानं सांगितलं होतं की तुमच्या मुलीची, म्हणजे त्या मुलीचं नाव आहे सविता, सविताची डेड बॉडी ही गोसाईगंज रेल्वे स्टेशनच्या जवळ पडलेली आहे, फेकण्यात आलेली आहे. आता सविता जी आहे, त्यांची मुलगी जी आहे, ती 21 ऑगस्ट 2024 पासून बेपत्ता झाली होती. म्हणजे बेपत्ता झाल्यानंतर साधारण 8-9 दिवसांनी तिचा मृतदेह फेकून दिल्याची माहिती त्या आईला समजते. आता महिलेकडून घटनास्थळाची माहिती पोलिसांना मिळते. त्यानंतर पोलीस त्या घटनास्थळी पोहोचतात किंवा त्या स्टेशनच्या परिसरामध्ये पोहोचतात. आता त्या ठिकाणी सगळीकडे पाहायला सुरुवात करतात. अनेक तास त्या ठिकाणी शोध मोहीम राबवली जाते आणि जवळच, म्हणजे रेल्वे स्टेशनच्या जवळच त्या ठिकाणी एक बंद पडलेलं पोस्ट ऑफिस होतं. अगदी पडझड झालेलं होतं आणि त्या ठिकाणावरून दुर्गंधी येत होती. त्या ठिकाणी ते पोहोचले तर त्या ठिकाणी एक कुजलेला मृतदेह पडलेला होता. आता कमलादेवी जी आहे, म्हणजे आई जी आहे, तिनं कपड्यावरून मयत तरुणी जी आहे तिला ओळखलं. ही तिची मुलगी होती, 21 वर्षाची सविता. सविता 21 ऑगस्टला बेपत्ता झाली होती आणि 29 ऑगस्टला तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये सापडलेला होता. आता या मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती. शरीराचे फक्त हात आणि पाय शिल्लक होते. पोटापासून छातीपर्यंतचा जो भाग आहे तो पूर्णपणे सडलेला होता आणि अंगावरती अर्धवट कपडे होते. मृतदेह पूर्णपणे कुजून गेलेला होता आणि तो ओळखूसुद्धा येत नव्हता. आता पोलिसांनी तो ताब्यात घेतला, पंचनामा केला आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता पोस्टमॉर्टम अहवालामध्ये माहिती समोर आली की तरुणीची गळा दाबून आणि दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आणि केमिकल टाकून बॉडी वितळवण्याचाही प्रयत्न केला गेलेला आहे. आता हत्या काही दिवसाच्या अगोदर झाल्याचं सुद्धा उघड झालं होतं. पण ज्या ठिकाणी मृतदेह आढळला त्या ठिकाणी हत्या झालेली नव्हती, तर दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी तिला मारून टाकण्यात आलं आणि त्याच्यानंतर ती बॉडी या ठिकाणी या परिसरामध्ये डाक बंगल्यामध्ये नेऊन टाकण्यात आलेली होती. आता कुटुंबियांनी तात्काळ अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासाला सुरुवात होते. जी मयत तरुणी आहे त्या तरुणीच्या आईला, म्हणजेच कमलादेवीला, त्या सविताच्या मोबाईलवरून जो फोन आला होता तर त्या फोनची माहिती घ्यायला सुरुवात केली होती. आता पोलिसांनी घटनास्थळी सविताचा मोबाईल वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिचा काय फोन सापडलेला नाही आणि जेव्हा फोन करण्याचा प्रयत्न केला परत तर तो फोन बंद येत होता. पोलिसांनी नंतर त्या सविताच्या मोबाईलची CDR काढायला सुरुवात केली होती. कॉल डिटेलमध्ये शेवटचा कॉल आईला आलेला होता, पण त्याच्या अगोदर ती कोणत्या नंबरवरून बोलत होती, कोणाशी बोलत होती, कोण तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होतं वगैरे वगैरे ही सगळी माहिती घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्यावेळेस मग पोलिसांना एक नंबर मिळाला, एक नवीन नंबर मिळाला. त्या नवीन नंबरवरून, म्हणजे ज्या नंबरवरती सविता आईच्या अगोदर बोलत होती, तर त्या नंबरवरती मग पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्या नवीन नंबरवाल्याला विचारलं की तू सविताला ओळखतो का? त्यावेळेस त्यानं सांगितलं की मी सविता वगैरे कोणाला ओळखत नाही, असं सांगून त्या समोरच्या व्यक्तीनं फोन कट केला. याचा अर्थ पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. पोलिसांनी मग त्याचा फोन जो आहे त्याचेसुद्धा तांत्रिक तपास केला, त्याचंसुद्धा CDR काढलं, त्याचंसुद्धा लोकेशन काढलं आणि ती व्यक्ती जी आहे ती त्याच भागामध्ये राहणारी होती. आणि 1 सप्टेंबर 2024 रोजी त्या तरुणाचा पोलिसांनी पत्ता शोधला, त्याच्या घरी पोहोचले. त्याचं नाव होतं दिलीप. हा साधारण 25-30 वर्षाचा तरुण होता. ताब्यात घेण्यात आलं, चौकशी करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालेला होता. आता प्रकरण काय होतं तर अयोध्या या ठिकाणचं अकबरपूर पोलीस स्टेशन आहे. या अंतर्गत कमलादेवी नावाची महिला राहते आहे. तिला 2 मुलं आहेत, 3 मुली आहेत आणि याच्यातील सर्वात लहान मुलगी आहे 21 वर्षाची सविता. आता सविता जी आहे ती ग्रॅज्युएशनच्या 2ऱ्या वर्षाला शिकते आहे आणि मागील वर्षीच हिच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. सगळी जबाबदारी आई आणि त्या मुलांवरती आलेली होती. आता बाकीची मुलंसुद्धा कामधंदा करून 4 पैसे मिळवत होते आणि म्हातारी आईसुद्धा मोलमजुरी करत होती. अशा पद्धतीनं हा परिवार होता. आता या परिवारात सविता ही साधारणपणे, म्हणजे ह्या परिवारातली मुलगी जी आहे सविता, ती साधारणपणे 3 वर्षापूर्वी, म्हणजे साधारण 18-19 वर्षाची असताना तिची ओळख 25-30 वर्षाच्या दीपकबरोबर झालेली होती.
आता हा जो दीपक आहे तो सुलतानपूर जिल्ह्यामधील देवकाळी हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहणारा होता आणि तो शेतामध्ये काम करायचे ठेके घ्यायचा. आता या दीपकचं नातेवाईक हे ह्या सविताच्या गावात होते आणि एकदा एका कार्यक्रमासाठी दीपक सविताच्या गावात आला होता किंवा त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. आठवडाभर इथं राहिला होता आणि याच कार्यक्रमामध्ये याची सविताची भेट झाली, नजरानजर झाली, ओळख झाली, ओळखीची पाळख झाली, ओळख पाळख झाली. त्याच्यानंतर भेटी झाल्या, नंतर घाटी सुरू झाल्या, भेटीघाटी सुरू झाल्या, प्रेमप्रकरण सुरू झालं आणि अगदी तगडं प्रेमप्रकरण सुरू झालं. आणि नंतर दोघंही अशी माहिती समोर येते की मुंबईला सुद्धा गेलेले होते. म्हणजे सगळं व्यवस्थित त्यांचं मनाप्रमाणे चाललेलं होतं. पण या प्रेमामध्ये दीपकनं धोका दिला, त्या प्रियकरानं धोका दिला आणि सविताबरोबर ती अफेअर चालू असताना त्यानं वर्षभरामध्येच दुसरीकडे त्याचं स्वतःचं लग्न उरकून घेतलं. आता त्याच्यानंतरसुद्धा त्यानं सविताबरोबर संबंध ठेवले आणि तिला कळूनच दिलं नाही लग्न झालं याचं. आता त्या बिचारीला काही याची कल्पना नव्हती. पण पाठीमागच्या 2-4 महिन्यापासून सविताला आपल्या प्रियकराचं लग्न झालं हे कळलेलं होतं. तेव्हापासून यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली होती आणि आता हळूहळू सविता जी आहे ती दीपकला टाळायला लागलेली होती आणि आता त्याच्यापासून तिला ब्रेकअप करायचं होतं. आणि यामुळे या 2 प्रेमी जीवांमधली दरी जी आहे ती वाढत चालली होती. दोघांचं भेटणं आणि बोलणं कमी झालेलं होतं आणि सविता दुसऱ्या कोणाच्या तरी संपर्कात असावी असं दिलीपला वाटत होतं आणि त्याच्यामुळे त्याला तिचा अजूनच राग यायला लागलेला होता. आता ऑगस्ट महिन्यामध्ये दीपकने सविताला अनेकदा भेटण्याचा प्रयत्न केला, फोन केला, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण हिनं त्याला स्पष्ट नकार दिलेला होता आणि तिला भेटायचंच नव्हतं याला, कारण ह्यानं तिला धोका दिलेला होता. पण हा तिच्या मागच लागलेला होता की मला तुला भेटायचं आहे, वाद मिटवायचा आहे आणि त्यासाठी मग 20 ऑगस्ट 2024 रोजी त्यानं पुन्हा सविताला फोन केला आणि तिला भेटण्यासाठी त्या गोसाईगंज रेल्वे स्थानकाजवळ बोलवलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 ऑगस्ट 2024 रोजी सविता जी आहे ती प्रियकराला भेटायला घराच्या बाहेर पडली. पण आता घराच्या बाहेर पडायचं कसं, त्यामुळे तिनं आपल्या घरच्यांना सांगितलं की माझा कान दुखतोय आणि त्याच्यामुळे मला औषध पाहिजे आणि म्हणून ती औषध आणायला घराच्या बाहेर पडली आणि औषध आणल्यानंतर औषध घेऊन ती आत्याकडे जाणार आहे असं तिनं सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं ती घरातनं बाहेर पडली. आता इकडं दिलीप तिची वाट बघत होता आणि त्याच्यानंतर त्या प्रियकराला त्या ठिकाणी जाऊन भेटले. आता तिथं निर्मनुष्य ठिकाणी दोघंही भेटले. नंतर त्यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये अगदी बोलाचाली वगैरे सुरू झाल्या. नंतर मग यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली, वाद झाला आणि त्या दीपकनं सविताचा मोबाईल चेक केला. त्याच्यामध्ये मग त्या मोबाईलवरून सुद्धा यांच्यात भांडणं झाली आणि नंतर त्या दिलीपनं तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याला तिनं नकार दिला. त्यानंतर याच्या मनात अगोदरच राग होता, त्याच्यामध्येच त्याला मिळाला नकार आणि त्यामुळे भांडण अजूनच वाढलं, वाद वाढला. रागाच्या भरामध्ये दिलीपनं सविताचा गळा आवळला आणि तिला मारण्याचा प्रयत्न केला. ती जमिनीवरती कोसळली. त्यानंतर त्यानं दगडानं तिच्यावरती हल्ला केला. काही क्षणातच त्या ठिकाणी तिचा त्यानं जीव घेतला. त्याच्यानंतर आता बॉडीची विल्हेवाट लावायची कशी हा प्रश्न त्याच्यासमोर होता. सगळ्यात अगोदर त्यानं तिचा फोन जो आहे तो बंद केला. नंतर तिचा मृतदेह फरफटत जुना डाक बंगला जो आहे त्या भागामध्ये तो घेऊन गेला, त्या घरामध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तो टाकला आणि तिचा मोबाईल सापडू नये याच्यासाठी तो मोबाईल त्यानं सोबत घेतला. तिथून तो पसार झाला आणि रोजच्याप्रमाणे तो जीवन जगायला लागलेला होता. पण आता ही बॉडी त्याला डिस्पोज करायची होती, त्यामुळे तो एक केमिकल आहे ते केमिकल आणून त्याच्यावरती टाकायला लागला आणि पुढचे काही दिवस तो त्या बॉडीवरती केमिकल टाकण्याचा प्रयत्न करत होता आणि बॉडी डिस्पोज करण्याचा प्रयत्न करत होता. आता इकडं त्या मुलीची आई जी आहे कमलादेवी ती आपल्या मुलीचा शोध घेत होती. मात्र मुलीचा कुठेही तपास लागत नव्हता. तिचा फोन बंद होता. कदाचित तिला आईला वाटलं की आपली मुलगी आत्याकडे गेलेली आहे, त्यामुळे तिनं 2-3 दिवस वाट बघितली. नंतर आत्याशी संपर्क केला, पण सविता माझ्याकडे आली नाही हे त्या आत्यानं सांगितलं आणि त्याच्यानंतर मग त्या आईनं पुन्हा सगळीकडे तपासलं तरीसुद्धा मुलगी काही आली नाही आणि आठवड्याभराने इकडं हा जो प्रियकर आहे त्या प्रियकरानंच मग त्या मुलीच्या आईला फोन केला आणि त्यानं सांगितलं की तिची बॉडी अशा ठिकाणी पडलेली आहे आणि हे सगळं कळल्यानंतर मग हे सगळं प्रकरण काही दिवसामध्येच उघड झालेलं होतं. तर अशा पद्धतीनं लग्नाच्या अगोदरचं प्रेम हे लग्न होण्या अगोदरच मोडलेलं होतं आणि याच्यामध्ये आता एक प्रेयसी जी आहे तिची हत्या झालेली आहे. प्रियकर जो आहे तो गजाआड गेलेला आहे आणि प्रियकराचा संसार जो होता तो सुद्धा या ठिकाणी मोडलेला आहे. आणि त्याच्यामुळे जाता जाता एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपले सुख हे
आपल्या आईवडिलांना जास्त कळतं, आपल्याला काय त्रास होतो हे आपल्या आईवडिलांना जास्त, आपल्या घरच्यांना जास्त कळतं आणि त्याच्यामुळे आपल्या घरच्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने जे जीवनाची सुरुवात करतात ते नेहमी यशस्वी होतात किंवा त्यांचं जीवन सुखकर बनतं. पण ज्या वेळेस या सगळ्यांना डावलून आपल्या स्वतःच्या मनानं लव करणं, प्रेम करणं, त्यानंतर समोरच्याची कुठलीही माहिती न घेता अशा पद्धतीनं वागणं असं जर झालं तर मात्र मग त्याचे परिणाम अशा पद्धतीने होऊ शकतात. अर्थात प्रत्येकाचं जीवन आहे, त्यानं कसं जगायचं आहे ते त्यानं ठरवायचं आहे आणि मग जे जसं जगतायत त्या पद्धतीचे परिणामसुद्धा भोगायला त्या प्रत्येकाने तयार राहिलं पाहिजे. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.